नमस्कार स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत. MST CET अंतर्गत पाहू शकता की BEd CETची पहिली उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांच्या लॉग इनमध्ये उपलब्ध झालेली आहे. तर ही उत्तरपत्रिका कशी पाहायची या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. तर सर्वप्रथम MST CETच्या पोर्टलवरती उत्तरपत्रिका पाहण्यासाठी यायचं आहे आणि यानंतर पाहू शकता की येथे ॲडमिशन AY पोर्टल आहे 2026-27 या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. याच्यानंतर तुम्हाला साइन इन म्हणजे तुमचा रजिस्टर ईमेल ID आणि त्याचबरोबर पासवर्ड तुम्हाला टाईप करायचा आहे आणि त्यानंतर साइन इन या पेजवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. साइन इन या पेजवरती क्लिक केल्यानंतर प्रोफाईल तुम्हाला पाहायला मिळेल. प्रोफाईलमध्ये पाहू शकता की खाली ऑब्जेक्शन ट्रॅकर येथे जो महत्त्वाचा ऑप्शन आहे तर या ठिकाणी तुम्हाला तुमची उत्तरपत्रिका पाहायला मिळणार आहे. ऑब्जेक्शन ट्रॅकर या टॅबवरती क्लिक करायचं आहे. तर येथे पाहू शकता की BEd जी जनरल आहे पाहू शकता की जनरल आणि स्पेशल आणि त्याचबरोबर BEd ELCT CET तर अशा दोन उत्तरपत्रिका वेगवेगळ्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. विद्यार्थ्यांना जी उत्तरपत्रिका पाहायची आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. रेज ऑब्जेक्शन या टॅबवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला लक्षात घ्या की या ठिकाणी जी उत्तरपत्रिका आहे तर त्याचे इन्स्ट्रक्शन पाहायला मिळतील. संपूर्ण उत्तरपत्रिका पाहून घ्यायची आहे. केवळ 3च दिवस म्हणजेच 5 तारखेपर्यंत उत्तरपत्रिका तुम्हाला पाहता येणार आहे. सगळी उत्तरपत्रिका इंग्रजीमध्ये असणार आहे. उत्तरपत्रिकेसंदर्भात तुम्हाला जर काय आक्षेप किंवा हरकती असतील, चुकीची उत्तरं असतील तर यासाठी ₹1000 प्रति प्रश्न इतका शुल्क आकारला जाणार आहे. तर याच्या संदर्भात तुम्हाला व्हॅलिड पुरावा देखील अपलोड करायचा आहे. जर ह्या गोष्टी नसतील तर मात्र तुम्हाला काहीही फायदा होणार नाही आहे. जर ऑब्जेक्शन खरे ठरले तर ₹1000 परत दिले जातील, अन्यथा हे पैसे नॉन रिफंडेबल असणार आहेत. उत्तरपत्रिका पाहण्यासाठी प्रोसीड या टॅबवर क्लिक करायचं आहे. सर्व उत्तरपत्रिका तुम्हाला इंग्रजीमधून पाहता येणार आहे. हे केवळ इंग्रजी भाषेमध्ये पाहता येणार आहे. प्रत्येक क्वेश्चनच्या ऑप्शनसमोर जे काही सिरीज नंबर दिलेले आहेत ते तुम्हाला पाहायचे आहेत आणि त्या सिरीजनुसार खाली पाहू शकता की करेक्ट ऑप्शन म्हणजेच लक्षात घ्या की बरोबर प्रश्नाचा जो पर्याय आहे त्याचा सिरीज नंबर देण्यात आलेला आहे आणि कॅन्डिडेट रिस्पॉन्स म्हणजेच तुम्ही दिलेलं उत्तर अशी माहिती याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे सगळी जी उत्तरपत्रिका आहे ती विद्यार्थ्याला पाहता येणार आहे. केवळ इंग्रजीमधूनच ही उत्तरपत्रिका प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. मराठीमध्ये तुम्हाला जर पाहायचे असेल तर गुगल ट्रान्सलेटचा PCमध्ये वापर करू शकता. मोबाईलमध्ये देखील गुगल ट्रान्सलेट वापरू शकता. पण ही उत्तरपत्रिका इंग्रजीमधूनच पाहता येणार आहे. जर तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर रेज व्ह्यू ऑब्जेक्शन लक्षात घ्या की ₹1000 तुम्हाला पे करावे लागतील. जर तुमची तयारी असेल तर तुम्हाला एखादा प्रश्न चुकीचा वाटत असेल, ऑप्शन चुकीचा वाटत असेल तर सिलेक्ट ऑब्जेक्शन यामध्ये इनकरेक्ट क्वेश्चन असेल किंवा इतर ऑप्शन तुम्ही घेऊ शकता. पुरावा संदर्भात संपूर्ण माहिती तुम्हाला टाईप करायची आहे आणि त्याच्यानंतर लक्षात घ्या की खाली तुम्हाला येथे चूज सपोर्ट PDF फाईल तुम्हाला संबंधित पुरावा तुम्हाला टाईप करायचा आहे किंवा अपलोड देखील करावं लागणार आहे. रेफरन्स आहे ते देखील तुम्हाला द्यायचे आहेत. अशी संपूर्ण माहिती टाईप करून सेव्ह या टॅबवर क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथे पेमेंट ऑप्शन आहे. मेन मेनूमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला ₹1000 पे केल्यानंतरच तुमचा आक्षेप लक्षात घेतलं जाणार आहे. तर अशा प्रकारची ही आन्सर की 3 दिवसांसाठी उपलब्ध असेल. विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर ही उत्तरपत्रिका पाहून घ्यायची आहे. तर ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. यानंतर सर्व अपडेट आणि खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे. त्यामुळे BEd CET पासून कॉलेज ॲडमिशनपर्यंत प्रॉपर माहितीसाठी आपल्या स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.